नमस्कार मित्रांनो, देशोन्नती डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा ज्वलंत मुद्दा मांडला आहे दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी आपल्या प्रहारच्या स्तंभातून। चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात काय म्हणतात प्रकाश पोहरे। भाजपकडून हिताची अपेक्षा म्हणजे दिवा स्वप्नच, असे प्रकाश पोहरे यांच्या प्रहारचे शीर्षक आहे। पोहरे म्हणतात, पैशाचे किंवा सत्तेचे आमिष दाखवून किंवा तपास संस्थाची भीती दाखवून इतर राजकीय पक्षात फूट पाडणे, इतर पक्षातील भ्रष्टतम नेत्यांना आपल्या पक्षात घेणे यासारखी दुष्कर्मे भाजपने सातत्याने केली दिसून येते आहेत। निवडणुकीत प्रचंड पैसा लागतो हे लक्षात घेऊन इलेक्टोरल बॉन्ड्सचा गैरवापर करण्याचा प्रकार तर अनैतिकतेचा आणि भ्रष्टाचाराचा कळस आहे। यात आता कुठलीच शंका राहिली नाही। देशातील कधी नव्हे एवढी वाढलेली बेकारी, रुपयाचा होणारा तळाकडील प्रवास, शेतकऱ्यांची उत्तरोत्तर वाढत जाणारी दयनीय स्थिती, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चात केली जाणारी घट, वाढती महागाई यासारख्या गोष्टी देशाची प्रगती किंवा देशवासी यांच्या सुखात वाढ होत असल्याचे दाखवत नाही, हे स्पष्ट आहे। स्त्रियांची असुरक्षितता, वाढता सामाजिक विद्वेष, दिवसागणिक वाढत्या शेतकरी आत्महत्या या गोष्टी सामाजिकदृष्ट्या आपण मागे जात आहोत हेच दर्शवत नाहीत काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनाबरोबरच वरवर आकर्षक वाटणाऱ्या अनेक घोषणा केल्याचे दिसून येते। प्रत्यक्षात 2014 मध्ये सोयाबीनचा दर 4,500 रुपये एवढा असताना तो आज तब्बल 10 वर्षात म्हणजेच 2024 मध्ये तेवढाच राहतो किंवा 4,000 पर्यंत खाली येतो। तीच गत कापूस, तेलवान, कांदा किंवा बहुतांश शेतमालाची। एकीकडे सर्वसामान्यांसाठी अन्नधान्यांचे भाव वाढू नयेत म्हणून आयात निर्यात धोरणांमध्ये वारंवार बदल करून हे भाव पाडायचे, परंतु हमी भावाच्या कायद्याची अंमलबजावणी मात्र टाळायची। असे दुट्टपी धोरण विद्यमान सरकार वापरत असते। प्रकाश पोहरेंनी या ठिकाणी एक आकडेवारी देखील दिलेली आहे। वर्ल्ड इनइक्वालिटी रिपोर्ट 2022 च्या अहवालावरून लोकसंख्येच्या सर्वात वरील 1% लोकांचा राष्ट्रीय उत्पन्न 21.7% एवढा मोठा वाटा आहे आणि वरच्या 10% लोकांचा वाटा हा 57.1% एवढा आहे। त्याच वेळी तळातील 50% लोकांचा वाटा फक्त 13.1% एवढा अल्प आहे। हे गरीब मतदार भाजपसाठी किंवा कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे ठरत असतात। या गरीब लोकसंख्येचे जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात, म्हणून त्यांना सरकारी योजनेद्वारे 5 किलो धान्याचे वाटप केले जाते। विद्यमान सरकारने 80 कोटी गरीब लोकांना मोफत धान्य देण्याची योजना राबवलेली आहे। त्यामुळे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आली। हे मुदतवाढ भाजपच्या राजकीय हिताची ठरली। यापूर्वी या योजनेचा भाजप सरकारला फायदा झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर पक्षाच्या तुलनेत भाजपकडून ही योजना सक्षमपणे राबवण्याची काळजी घेतली जाते। ही एक त्यांची जमेची बाजू आहे। मात्र वास्तव असे आहे की 2023च्या ग्लोबल हंगर इंडेक्स प्रमाणे आपण 125 देशांपैकी 111व्या क्रमांकावर आहोत। 2014 मध्ये हा क्रमांक 76 देशात 55 एवढा होता। यावरून सरकारला गरिबांचे शाश्वत हीच साधायची आहे की गरीब वाढवून गरिबांकडून फक्त मते मिळवण्याची आहे, हा खरा प्रश्न आहे। आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार सातत्याने वाढत असल्याचे आपल्याला दिसते, त्याचा आपल्याला अभिमानही वाटत असतो। जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून घेण्यात आपण आनंद व्यक्त करीत असतो, परंतु दरडोई उत्पन्न की जे जनतेच्या विकासाचा खरा मानदंड आहे, त्या बाबतीत आपण जगात कितीतरी खाली आहोत, हे आपण विसरता कामा नये। दरडोई उत्पन्नात आपण 190 देशात 140व्या क्रमांकावर आहोत। याचा अर्थ दरडोई उत्पन्नात जगातील 139 देश आपल्या पुढे आहेत। लाजिरवाणी बाब म्हणजे आपल्या शेजारचा श्रीलंका आणि बांगलादेशही आपल्या पुढे असल्याचे दिसून येते। अशा परिस्थितीत GDP वाढीचा अभिमान व्यक्त करत राहणे म्हणजे देशातील गरिबांची आणि क्रूर थट्टा नव्हे काय? प्रकाश पोहरे असा सवाल परत एकदा करताना दिसतात। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलनुसार भारताचा भ्रष्टाचार निर्देशांक 2014 या वर्षी 85 होता, तो 2023व्या वर्षी 93 पर्यंत पोहोचला आहे। यावरून भ्रष्टाचाराचा नायनाट करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी सरकार आपले आश्वासन पूर्ण करू शकले नाही, हे उघड आहे, असे देखील पोहरे म्हणतात। CA विरोधातील निर्देशने सरकारला नीटपणे हाताळता आलेली नाहीत।
शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळण्यात सरकारला आलेला लाजिरवाणे अपयश जगप्रसिद्ध झालेले आहे. कुस्तीगिरांच्या आंदोलनाने तर आपली लाज जगाच्या वेशीवर टांगल्याचे दिसून आले. हे सगळे कमी म्हणून की काय त्यात मणिपूरच्या दंगलीची भर पडली. गेले वर्षभर चाललेली ही दंगल आणि त्यातील कुकी स्त्रियांची नग्नधिंड कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. अत्यंत दुःखद गोष्ट म्हणजे सरकार ही दंगल शमवण्यासाठी काही करत आहे हे देखील दिसत नाही. लडाखमधील सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली न मिटलेले आंदोलन सरकारचे आणखी एक अपयश अधोरेखित करते, यात शंका नाही. या आंदोलनातील सरकारची अभूतपूर्व निष्क्रियता आपल्याला व्यथित केल्याशिवाय राहत नाही. महागाई, बेकारी, गरिबांची अक्षमता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील समस्या, शाश्वत विकासाचा अभाव, शेतीचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेतील गंभीर त्रुटी, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे विषम वितरण अशा अनेक क्षेत्रातील समस्या सोडवण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. अशी अनेक उदाहरणे पोहरे या स्तंभात मांडतात. निवडणुका जिंकायच्या असतील तर पैशाची फार मोठ्या प्रमाणावर जरुरी असते. हा पैसा पुरवण्याचे काम या श्रीमंतांशिवाय कोण करू शकणार होते? निवडणूक रोखे प्रकरणावरून तर ते अधिकच स्पष्ट झालेले आहे. अशी धोरणे राबवताना सामान्याचे काय अहित होणार आहे याचा विचार करण्याची सरकारला गरज वाटत नाही. मोदींच्या काळात संपत्तीचे सर्वाधिक विकृत केंद्रीकरण ठराविक उद्योगपतींकडे झाल्याचे म्हणूनच दिसून येते. सरकारकडून राबवण्यात येत असलेली खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणे म्हणजेच खाऊजा धोरण या वर्गाच्या हिताची काळजी घेतात. परंतु सामाजिक आर्थिक न्यायाचा स्पर्श नसणाऱ्या खाऊजा धोरणामुळे सत्ता, संपत्तीचे अन्याय वितरण होऊन त्याद्वारे गरिबांचं शोषण होण्याची शक्यता मात्र लक्षात घेतलेली जात नाही. मोदी सरकारचे नेमके खरे ध्येय काय आहे? काहीही करून सत्ता साध्य करणे हेच मोदी सरकारचे मुख्य लक्ष्य आहे आणि ते सुद्धा जनतेची फसवणूक करून, असा थेट आरोप प्रकाश पोहरे या स्तंभातून करताना दिसत आहेत. तर मित्रांनो, हा होता प्रकाश पोहरे यांचा भाजप सरकारावर प्रहार. प्रतिक्रिया देण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर थेट प्रकाश पोहरे यांना कॉल किंवा व्हॉट्सॲपद्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका स्पेशल स्टोरीसह. पाहत रहा देशोन्नती चॅनल. आपल्याला आमचा आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.